महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील ज्योतिबा यात्रा 1 एप्रिल 2026 रोजी वाडी रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वार्षिक 3 दिवसीय महोत्सवात हजारो भाविकांनी गुलाबी गुलाल आणि फूल त्यांची उधळण केली। चैत्र महिन्यातील पवित्र ज्योतिबा यात्रा भाविकांच्या श्रद्धेने आणि भक्तीने भरलेला हा डोंगर लाखो भाविकांच्या उपस्थितीने परिसर गजबजून गेला। मात्र या यात्रेनंतर या पवित्र स्थळी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचलेला दिसून आला। जेथे श्रद्धा आहे तेथे स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे आणि याच भावनेतून पुढे आली एक प्रेरणादायी मोहीम। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा यांच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। समाजसेवेचा वसा जपत 1-2 नव्हे तब्बल 1100 स्त्री सदस्यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला। प्रत्येकाच्या हातात स्वच्छतेची साधने, मनात सेवा आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना आणि चेहऱ्यावर समाधान होते। डोंगराच्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक कोपऱ्यात साचलेला प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद आणि इतर कचरा निष्ठेने गोळा करण्यात आला। ही केवळ स्वच्छता मोहीम नव्हती, ही होती आपल्या पवित्र स्थळाविषयीची कृतज्ञता। या भव्य मोहिमेत तब्बल 35 टन कचरा गोळा करण्यात आला। ही संख्या जितकी मोठी आहे तितकीच मोठी आहे या कार्यामागची सेवा भावना। एकजुटीची ताकद काय असते याचे हे उत्तम उदाहरण आहे। 1100 हात एकाच ध्येयासाठी पुढे आले आणि डोंगर पाहता पाहता पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न झाला। ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नाही तर समाजाला एक संदेश देणार आहे। स्वच्छता हीच खरी सेवा। या महान कार्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व श्री सदस्यांना मनपूर्वक सलाम। आपली श्रद्धास्थाने स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी। चला आपणही संकल्प करूया, स्वच्छता राखूया, पर्यावरण जपूया आणि समाजसेवेच्या प्रेरणादायी कार्यात सहभागी होऊया। स्वच्छता हीच सेवा आणि सेवा हीच श्रद्धा। ही स्वच्छता मोहीम सकाळी 7 वाजता सुरू झाली आणि दुपारी 12 वाजता पूर्ण झाली। पाहता पाहता डोंगर स्वच्छ झाला आणि प्रत्येक स्त्री सदस्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं। स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व स्त्री सदस्य मोठ्या हिरिरीने भाग घेत होते। प्रत्येक कचरा, प्रत्येक प्लास्टिक, कोपऱ्यातील कचरा गोळा करण्यात मग्न होते। ग्रामपंचायती आणि स्त्री सदस्यामार्फत जी ट्रॅक्टर ट्रॉली आल्या होत्या त्यामध्ये कचरा भरून एका विशेष ठिकाणी तो डंप करण्यात येत होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली आली। ज्योतिबा डोंगरावर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड पण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। दर रविवारी येथे स्त्री सदस्य येऊन त्या वृक्षांचं संवर्धन पण करत असतात। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाज कार्य करण्यात येत असतात। रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम अशा विविध सामाजिक कार्यातून प्रतिष्ठान कार्य करत असतो। अशा या प्रतिष्ठानच्या कार्याला माझा सलाम। आपणही या कार्यात सहभागी होऊन समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं, देशाचं काहीतरी देणं लागतं ह्या भावनेतून काम करूया। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।